नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. खानापूर येथील तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या बेळगाव येथील घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज बुधवारी पहाटे छापा टाकला. प्रकाश गायकवाड जवळपास गेल्या 2 वर्षांपासून खानापूर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक तडकोड यांनी लोकायुक्त अधिकारी आणि महसूल मंत्र्यांकडे प्रकाश गायकवाड बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करण्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज पहाटे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या बेळगाव येथील घर, खानापूर येथील तहसीलदार कार्यालय, हत्तरगुंजी मार्ग, कलमेश्वर कॉलनी येथील भाडोत्री घर तसेच निपाणी येथील त्यांची 2 घरे व त्यांच्या पत्नीच्या अक्कोळ येथील निवासस्थानावर धाड टाकली असून कसून चौकशी सुरू आहे. फायनान्समधून कर्ज देण्यासह त्यावर सबसिडी देतो आणि तुमच्या कर्जाचे हप्ते देखील आम्हीच भरतो असे सांगत 7,707 जणांची सुमारे 19 कोटी 35 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं खळबळजनक प्रकरण उघडकीस आलंय. या प्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अश्विनी होळ्याप्पा दड्डी, तिचा पती होळ्याप्पा फकीरप्पा दड्डी, मुली शेवंता आणि प्रियंका अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी शेखा कन्नप्पा हंचिनमनी राहणार सोनट्टी, तालुका बेळगाव यांनी फिर्याद दिली आहे. बांगलादेशात अटक झालेल्या इस्कॉनमधील गुरु चिन्मय कृष्णदास प्रभू स्वामीजींची मुक्तता करावी या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. दरम्यान यावेळी हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांसह महिलांवर केल्या जात असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ इस्कॉन बेळगाव शाखा, नागरिक हितरक्षण समिती व विविध हिंदू संघटनांतर्फे आज बुधवारी शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं. प्रारंभी इस्कॉनमधील स्वामीजींच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मानवी साखळी करून रास्ता रोको करण्यात आला. प्रसंगी इस्कॉनचे स्वामीजी, नागरिक हितरक्षण समिती बेळगावचे संयोजक डॉक्टर बसवराज भागोजी, सहसंयोजक रोहन जुवळी आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सवात मिस बेळगावी 2025 ची अंतिम फेरी ही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. यंदाचा मिस बेळगावी हा किताब वृंदा राणा हिला बहाल करण्यात आला, जिने संपूर्ण आत्मविश्वासाने विचारण्यात आलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन परीक्षकांचे मन जिंकले. यावेळी तत्कालीन मिसेस ग्लोब अनुराधा गर्ग यांच्या हस्ते मुकुट प्रदान करण्यात आला. प्रथम उपविजेतेपद वर्षा आरएस आणि दुसरे उपविजेतेपद प्रियंका कोकरे यांनी काबीज केला. या दोघींनीही असाधारण संयम दाखवत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले. तसेच मिस कॅटवॉक क्वीन वैष्णवी गुंडलूर, मिस कंजेनियलिटी दीप्ती जन्नू, मिस टॅलेंटेड ज्वेल सहाना तिर्की, मिस मोस्ट फोटोजेनिक टीशा अन्वेकर, मिस डॅझलिंग स्माइल श्री साक्षी गच्ची यांची वर्णी लागली. परीक्षक म्हणून बिईंग ह्युमनच्या मार्केटिंग हेड उत्साह रॉय, मॉडेल, अभिनेत्री व भरतनाट्यम नृत्यांगना फाल्गुनी खन्ना, फॅशन आणि मॉडेलिंग जगतात सुप्रसिद्ध असलेल्या निधी कोसंदल तसेच मिसेस इंडिया ग्लोब अनुराधा गर्ग यांनी काम पाहिले. सदर कार्यक्रम बिईंग ह्युमन क्लोदिंग आणि त्यांचे फ्रँचायझी भागीदार रोटेरियन योगेश कुलकर्णी व प्रियंका कुलकर्णी यांच्या वतीने कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला होता. रोटरी अन्नोत्सव मिस बेळगावीचे प्रायोजक बिईंग ह्युमन यांच्याद्वारे अन्नोत्सवाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकांना प्रवेश तिकिटासोबत 500 रुपये किमतीचे व्हाउचर देण्यात येत असून बेळगाव येथील त्यांच्या स्टोअरमध्ये खरेदी केल्यास त्याला रिडीम केलं जाऊ शकतं. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आयोजकांतर्फे कळवण्यात आलंय. खानापूर तालुक्यातील राखीव जंगलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या टोळक्याने पार्टी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड झाला असून तो सर्वत्र व्हायरल होतोय.
एका आठवड्यापासून चर्चेत असलेल्या या व्हिडिओमध्ये सुमारे 12 ते 15 पोलीस कर्मचारी परवानगीशिवाय संवेदनशील वनक्षेत्रात प्रवेश करताना दिसत असून त्यांनी लाकडे पेटवून अन्न शिजवणे आणि मद्यपान केल्याचं या व्हिडिओत दिसतंय। दरम्यान जंगलात फिरत आणि पाण्यात पोहत असल्याचंही दिसून येत आहे। वन्य प्राण्यांना त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अशा या असंवेदनशील कृतीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होतोय। आगामी 10वी परीक्षेची तयारी करत असलेल्या शहरातील विविध शाळेतील 10वीच्या विद्यार्थ्यांची बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी काल मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी भेट घेतली। सदर कार्यक्रम हा शहरातील महिला विद्यालय, इस्लामिया स्कूल तसेच कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आला होता। या भेटीदरम्यान आमदार आसिफ सेठ यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत कठोर परिश्रम, शिस्त आणि लक्ष केंद्रित करण्याचं महत्त्व पटवून दिलं। महत्त्वाच्या बोर्ड परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर येणारा तणाव ओळखून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला। तसेच आपण आज करत असलेले प्रयत्न भविष्याचा पाया रचतील। तुमच्यासमोर कितीही आव्हाने असली तरी दृढ निश्चय करून आपले सर्वोत्तम द्या, असे ते यावेळी म्हणाले। उसाचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात त्याखाली शेतकरी सापडून जागीच ठार झाल्याची घटना तुडिये कोलिक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मळवी येथे घडली। मंगेश रामू पाटील, वय 58, राहणार मळवी असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे। मंगळवारी मंगेश हे रताळी काढणीचे काम करून घरी परतत होते। त्याच दरम्यान तुडिये कोलिक रस्त्यावरून उसाने भरलेला ट्रक इको केन शुगर्स कारखान्याच्या दिशेने जात होता। मळवी फाट्यावर ट्रक येताच अचानक ट्रक उलटला। त्यामध्ये मंगेश दुचाकीसह अडकले। ऊस पूर्ण अंगावर पडल्यानं गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी नुकतीच सरदार स्कूल आणि कॉलेजला भेट दिली। यावेळी सार्वजनिक सूचना उपसंचालक DDPI आणि ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर BEO यांच्या समवेत त्यांनी येथील शैक्षणिक सुविधा स्थळांची पाहणी आणि सर्वेक्षण केले। पायाभूत सुविधा, शैक्षणिक दर्जा आणि संस्थांच्या एकूण कामकाजांचं मूल्यांकन करणं हा या भेटीचा उद्देश होता। शाळेच्या भेटीदरम्यान आमदारांनी शिक्षणाची सद्यस्थिती आणि सुविधा जाणून घेण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला। यावेळी शाळेतील शैक्षणिक वातावरणाचे थेट निरीक्षण करण्याची संधी त्यांना मिळाली। याप्रसंगी युवा नेते अमान सेठ हे देखील या निरीक्षणादरम्यान उपस्थित राहून शालेय शैक्षणिक पद्धती सुधारण्यासंदर्भात चर्चेत योगदान दिले। दरम्यान आमदार आसिफ सेठ यांनी शैक्षणिक दर्जामध्ये सतत सुधारणा करण्याच्या गरजेवर भर देत शाळा आणि महाविद्यालयातील ज्या त्रुटी असतील त्या आपण दूर करू, असे आश्वासनही दिले। बेळगाव तालुक्यातील उचगाव गावातील घरांच्या अंगणात लावलेल्या 2 दुचाकी रात्रीतून चोरीला गेल्याची तक्रार काकटी पोलिसात नोंदवण्यात आली आहे। या चोरीच्या प्रकारामुळे वाहनधारकांना 2 लाखांचा भुर्दंड सहन करावा लागला असून उचगाव परिसरात या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मुख्य रस्त्यापासून 100 फूट अंतरावर असलेली स्प्लेंडर मोटारसायकल चोरीस गेली आहे। सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सदर चोराची छबी कैद झाली आहे। बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे 12 जानेवारी रोजी 23वे उचगाव मराठी साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे। या संमेलनास अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक बाबासाहेब सौदागर उपस्थित राहणार असून विविध सत्रांमध्ये साहित्य, कला आणि हास्याचा उत्सव साजरा होणार आहे। उचगाव येथील मध्यवर्ती श्री गणेश विठ्ठल रखुमाई मंदिर प्रांगण, गांधी चौक येथे हे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडणार असून संमेलनाची सुरुवात सकाळी 9:30 वाजता ग्रंथ दिंडीने होणार आहे। यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक चेअरमन तथा दैनिक तरुण भारतचे सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर उपस्थित राहणार आहेत। हे संमेलन 4 सत्रात पार पडणार असून साहित्यिक उपस्थित राहणार आहेत। नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे। लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। एकीकडे स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शहर परिसरात स्वच्छतेचं काम हाती घेण्यात येत आहे, मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आवारात साचलेला कचरा उचल करण्याकडे मात्र दुर्लक्ष झालंय। यामुळे आवारातील अनेक कार्यालयात येणाऱ्या नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे। आवारात असणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या शेजारील खुल्या जागेमध्ये कचरा, प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, कागदाचे चिटोरे पसरलेत।
जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष असलेल्या इमारतीच्या खालील बाजूस खुली जागा आहे। या ठिकाणी बाग घालून नागरिकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे। या ठिकाणी झाडी असल्यानं झाडांच्या सावलीमध्ये दररोज अनेक जण विश्रांती घेतात। जिल्हाधिकारी कार्यालयासह उपनोंदणी कार्यालय, ट्रेजरी ऑफिस, तालुका पंचायत कार्यालय, मागासवर्गीय कल्याण खाते, अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयासह अन्य कार्यालयात कामासाठी जिल्ह्यातून विविध भागातून असंख्य नागरिक येत असतात। कामं पूर्ण होईपर्यंत त्यांना या ठिकाणी बसावं लागतं। मात्र या ठिकाणी कचरा साचला असल्यानं अस्वच्छ वातावरणात नागरिकांना बसावं लागतं। बऱ्याचदा इथे येणाऱ्या नागरिकांकडून पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे, कागद देण्यात येतात। यामुळे हा परिसर अस्वच्छ बनत चाललाय। मात्र येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यानं नाराजी व्यक्त होत आहे। सर्वसामान्यांना स्वच्छतेबाबत आवाहन करण्यात येतं, मात्र खुद्द जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अस्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवणं गरजेचं बनलंय। इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन तर्फे येत्या 14 ते 16 जानेवारी दरम्यान सुरेश अंगडी कॉलेज एज्युकेशन फाउंडेशन येथे होणारी बहुप्रतीक्षित 16वी वरिष्ठ पुरुष आणि महिला बॉडी बिल्डिंग तसेच महिला मॉडेल फिजिक चॅम्पियनशिप 2025 च्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे। रोटरी क्लब ऑफ बेळगाव, बेळगाव स्पोर्ट्स क्लब, कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स व भारतीय बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची माहिती अविनाश पोद्दार यांनी संघटनेच्या वतीने आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। वाढत्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीने जनता हैराण झाली असतानाच आता दैनंदिन आहारात लागणाऱ्या नारळाच्या किमतीही भरमसाठ वाढल्यात। किरकोळ बाजारात नारळासाठी 35 ते 40 रुपये मोजावे लागत आहेत। कडधान्य, डाळी आणि खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली असतानाच आता नारळाने देखील भाव खाल्लाय। मागील 8-10 दिवसांपासून नारळाच्या किमतीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे। एरवी 15 ते 20 रुपयाला मिळणारा नारळ आता 35 ते 40 रुपये झालाय। त्यामुळे व्यावसायिक हॉटेल आणि गृहिणींच्या बजेटवरही परिणाम झालाय। शिवठाण देवराई रेल्वे मार्गावर मंगळवार दिनांक 7 रोजी अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला। त्याचं वय अंदाजे 25 ते 30 असून उंची 5 फूट 7 इंच इतकी आहे। अंगाने सडपातळ, वर्ण गव्हाळ, लांबट चेहरा, चपटं नाक आहे। तरुणाच्या अंगावर फिकट निळ्या रंगाचा फुल शर्ट, काळ्या रंगाचा राऊंड हाफ टी शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे। तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत असून रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत। भाचीने पळून जाऊन विवाह केल्याच्या रागातून मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उतरे या गावात घडलाय। महेश ज्योतिराम पाटील असं विष कालवलेल्या मामाचं नाव असून पन्हाळा पोलीस ठाण्यात मामाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। मिळालेल्या अधिक माहितीनुसार महेश पाटील यांच्या भाचीने 1 आठवड्यापूर्वी गावातील एका मुलासोबत प्रेम प्रकरणातून पळून जाऊन विवाह केला होता। घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केल्यानं मामाच्या मनात प्रचंड राग होता। त्यामुळे मामा महेश पाटीलने भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या जेवणात विषारी औषध टाकले। दरम्यान मामाला औषध टाकत असताना तेथील आचार्याने पाहिले आणि अनर्थ टळला। मामा महेश पाटील सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या हिमवृष्टीमुळे संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा प्रभाव वाढलाय। बुधवारी हवामान खात्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह 9 राज्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा दिलाय। उत्तर प्रदेशात गेल्या 72 तासामध्ये थंडीमुळे 29 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला असून 16 जिल्ह्यांमध्ये थंडीचा इशारा देण्यात आलाय। मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील 35 शहरांमध्ये 10 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे। राजस्थानच्या नागौरमध्ये तापमान 2.5 अंशावर पोहोचलंय। कोल्हापुरातील चिंचवाड येथे आज बुधवारी केएमटी बसला भीषण आग लागली। आगीत केएमटी बस जळून खाक झालंय। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानं सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।